तुर्तास भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। अशा परिस्थितीत पाकिस्तानचे खायचे वांदे असताना देखील त्यांच्याकडनं कुरापती सुरूच आहे तसं चित्र आहे। तिकडे अमृतसरमध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताच्या लष्कराने तो हाणून पाडला। पाकिस्तान एवढ्यावरच थांबला नाही तर जम्मू काश्मीरच्या विविध भागात पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र पाकिस्तानचे ड्रोन भारताने खाली पाडले आणि हल्ल्याचा डाव उधळून लावला। पाकचं इराण बनावटीचं फतेह-1 क्षेपणास्त्र भारताकडून जमीनदोस्त करण्यात आलं। भारताच्या बराक 8ने डागलेलं फतेह हरियाणातच जमीनदोस्त झालं। परवा चीनी बनावटीची HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली भारताकडून निकामी करण्यात आली। पंजाबच्या होशियारपूरमध्ये शेतात पाकिस्तानी ड्रोन आढळला। भारतीय लष्कराने हा ड्रोन खाली पाडला। भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पहाटे पाकिस्तानी ड्रोन पाडला। पठाणकोट हवाई तळावर पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, मात्र भारताने तो देखील हाणून पाडला। तर ठिकठिकाणी भारताने कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलेलं आहे तर त्याचीच दृश्य आपण बघतोय। आधी अमृतसरची दृश्य आपण बघितली आणि आता आणखी काही ठिकाणी जिकडे भारताने पाकिस्तानच्या कारवायांना कुरापतीनं चोख असं प्रत्युत्तर दिलं। जैसलमेर मधली ही दृश्य आपण बघताय। जैसलमेरमध्ये देखील हल्ल्याचे प्रयत्न झाले होते, मात्र तिकडे देखील भारताने सडेतोड असं उत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे। तर अमृतसरमधली दृश्य समोर आलेली आहेत। अमृतसरमध्ये देखील हल्ल्याचे प्रयत्न, ड्रोनद्वारे हल्ल्याचे प्रयत्न पाकिस्तानने केलेले होते, मात्र त्या प्रत्येक प्रयत्नाला नाकाम ठरवण्याचं काम हे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी केलं आणि पाकिस्तानला त्यांनी नामोहरम केलेलं आहे। तर उधमपूरमध्ये देखील पुन्हा एकदा हल्ल्याचे प्रयत्न झालेले होते। तिकडे देखील ज्या पद्धतीने हल्ल्याचे प्रयत्न गेल्या 2-3 दिवसांमध्ये आपण बघितलेले होते, पुन्हा एकदा हल्ल्याचे प्रयत्न, मात्र भारताने तिथेही पाकिस्तानची नांगी ठेचलेली आहे। तिकडे गुजरातमध्ये देखील आपण बघितलेलं होतं, काही परिसरामध्ये हल्ल्याचे प्रयत्न झाले, मात्र तिकडेही भारत पुरून उरला। भारताने सडेतोड असं प्रत्युत्तर दिलं। तर कच्छ आदिपूर या भागात देखील आपण बघतोय हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता, मात्र तो देखील हल्ला भारताने परतवून लावलाय। तर सियालकोट पाकिस्तान इकडची ही दृश्य आता आपण बघतोय, कारण अनेक ठिकाणी मग कडवा प्रतिकार, काउंटर अटॅकिंग मूव्ह भारताने केलेली होती आणि त्याचा परिणाम हा पाकिस्तानला साहजिकच भोगावा लागेल। आणि आज तर खास करून त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केले, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारत आता काउंटर अटॅक कसा करतोय पाहणं महत्त्वाचं आहे। सिरसामध्ये देखील आपण बघितलेलं होतं सकाळी ज्या पद्धतीने बातम्या आलेल्या होत्या आणि तिकडे देखील भारताने चोख असं प्रत्युत्तर हे दिलेलं आहे। तर अमृतसरमधली ही दृश्य पुन्हा एकदा समोर येत आहेत। पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो भारताने हाणून पाडलेला आहे आणि एक प्रकारे चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर शस्त्रसंधीसाठी एकीकडे पाकिस्ताननेच धाव घेतली होती अमेरिकेकडे आणि त्याच्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानवर विश्वास ठेवला, ट्रम्प यांनी विश्वास ठेवला आणि शस्त्रसंधी जाहीर केली, मात्र त्याच अमेरिकेला पाकिस्तानने तोंडघाशी पाडलाय। त्याच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शब्दाला त्यांनी बाधा पोहोचवलेली आहे। ट्रम्प यांचा शब्द तोंडावर पाडलेला आहे, त्यामुळे आता अमेरिका नेमका काय स्टँड घेणार पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अवघ्या 3 तासामध्ये आपणच दिलेला शब्द फिरवलेला आहे पाकिस्तानने आणि पुन्हा एकदा गोळीबार केला, पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न केले आणि त्यामुळे साहजिकच पंतप्रधान मोदींनी ही शस्त्रसंधी झाल्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती, कोणतीही त्यांच्याकडनं रिॲक्शन आलेली नव्हती आणि त्याचं कारण त्यांनी ट्विट का केलं नाही याचं कारण आता समोर येतं। याचं कारण पाकिस्तानने केलेली आगळी आणि त्यामुळे कुठेतरी पंतप्रधानांनी याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती। ती बाब आता स्पष्ट होते की ही प्रतिक्रिया त्यांनी का दिली नव्हती, कारण 5:30च्या सुमारास शस्त्रसंधी झाली, 8:30 वाजता त्याचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आणि 8:30 पावणे 9 पासून पुन्हा एकदा गेल्या 2 दिवसांप्रमाणेच पाकिस्तानने हल्ल्याचे प्रयत्न सुरू केले, गोळीबार सुरू केले आणि त्याच्यामुळे अमेरिकेला दिलेला शब्द, भारताला स्वतः फोन करून दिलेला शब्द हा पाकिस्तानने फिरवलेला आहे, तो शब्द मोडलेला आहे। शस्त्रसंधीचं उल्लंघन तब्बल 10 ते 11 ठिकाणी झालं असं आताची माहिती आहे। अर्थात अधिकृतपणे येणाऱ्या काळामध्ये आणखी स्पष्टता यामध्ये येऊ शकेल, मात्र पाकिस्तानला अमेरिकेच्या अटी मग मान्य नाही आहेत का असं सूत्रांकडनं कळतंय आणि मग तेव्हाच पाकिस्तानने शस्त्रसंधी एकीकडे मान्य केली आणि आता अशा पद्धतीने शब्द फिरवलाय, तर अमेरिका काय स्टँड घेणार आहे
तिकडे या सगळ्यानंतर उधमपूर, फिरोजपूर, कच्छ या ठिकाणी ब्लॅकआउट करण्याची वेळ आली आहे. जम्मू, कठुआ, जैसलमेर, बाडमेर, पठाणकोट या ठिकाणी देखील ब्लॅकआउट करण्याची वेळ आली आहे. आणि त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून हा ब्लॅकआउट जरी असला तरी शस्त्रसंधीनंतर नेमकी काय पावलं असतील आता हे पाहणं महत्त्वाचं आहे. अनेक ठिकाणी ही ब्लॅकआउटची वेळ पुन्हा एकदा आली. पंजाबमध्ये अमृतसर असेल, फिरोजपूर असेल, अनेक ठिकाणी ब्लॅकआउट करावा लागला. श्रीनगरमध्ये देखील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. आणि त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं ट्विट का केलं नाही ही बाब समोर आली. हे सूत्रांकडून कळते. ही बाब स्पष्ट झालेली आता. तर नेमकं का हे ट्विट जे आहे ते करण्यात आलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.